जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद, गुरुदेव दत्त. सर्वांना सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याला माझा नमस्कार आहे. आपल्यामध्ये असलेला जो परमात्मा माझ्यात आहे तोच तुमच्यात आहे. हा जो परमात्मा स्वरूपाला आपण पाहतो, त्या स्वरूपाला पाहत राहणं, माझ्यात आणि तुझ्यात कुठलाच भेद नाही, हा चिंतन असणं फार महत्त्वाचं आहे. चिंतनामध्ये खऱ्या अर्थाने अवगुणांचा ना निवृत्ती करणं, अवगुणाला त्याग करणं, खऱ्या अर्थाने विचारांचा रंग, आपल्या ह्या विचाराला रंग बुद्धीने चढवलं पाहिजे. बुद्धीमध्ये चढवणं खऱ्या अर्थाने बुद्धीही विकसित होते आणि बुद्धीला जेव्हा आपण रंग चढवतो तेव्हा खऱ्या अर्थाने विचारामध्ये पोषकता बनते. पोषक तत्व बनण्यासाठीच खऱ्या बुद्धीला आपण चांगलं बनवून चाललं पाहिजे. आणि प्रकृती ही जेव्हा आपण बनवतो तेव्हा ती प्रकृतीसुद्धा तसेच रंग तयार करते आपल्यामध्ये. आपल्या विचारात जेव्हा आपण बदलतो तेव्हा प्रकृतीसुद्धा आपल्याला तशीच तयार करते. ती तयार करत असताना ज्या गोष्टीतला विचार करतो, एखाद्या गोष्टीचा आपण अवगुणांचा विचार केला किंवा वाईट गोष्टीचा विचार केला तर आपण तसेच बनतो, आपल्या प्रकृती तशीच बनवते. जर आपण सतत चांगल्या विचाराचं चिंतन केलं तर त्या विचारांचा योग्य विचारावर ठेवते आणि योग्य विचारावर आपल्याला बनवते. म्हणून चिंतन हे उत्तम चिंतन असलं पाहिजे. त्या चिंतनामध्ये खऱ्या अर्थाने ईश्वर स्मरण, आपलं स्वतःचं स्वरूपाचं स्मरण होणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्या स्वरूपाचं स्मरण जेव्हा करतो तेव्हा त्या स्वरूपाला ठेवता येते आणि ठेवण्यासाठीच खरा उत्तम हा परमार्थ आहे. तो परमार्थ कुठला तर देवपूजा, जप, नामजप ही विधी हे तर करायचं आहे, पण त्याच्या पलीकडे आपण काय असतो याचं चिंतन केलं पाहिजे. तो माझ्यातच आहे, माझ्याबरोबर आहे, सतत त्याची चेतना मला माझ्याबरोबर काम करते, ही जागृती असणं म्हणजे खरं चिंतन आहे. हे चिंतन खऱ्या अर्थाने करू, त्या चिंतनात राहू. माझ्यात तुझ्यात सगळ्यामध्ये एक चेतना आहे, तो सारवणारा परमात्मा सगळ्यांना एक आहे परमात्मा. तर त्या परमात्म्याला नमस्कार करून, त्याला चिंतन करून खरं त्या चिंतनात राहणं हाच मूळ चिंतन आहे. गुरुदेव दत्त.